सातारा तहसीलदार कार्यालय येथे मागील 20 वर्षांपासून स्टॅम्प होल्डर लायसन असून देखील 20 वर्षांपासून स्टॅम्प विकत नसल्याचा प्रकार समोर आला असून या स्टॅम्प होल्डर यांनी तहसीलदार कार्यालयाच्या परिसरातील जागा अडवून ठेवली आहे। यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे यांनी केली असून यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। समाजसेवक मिलिंद वामन कांबळे, सातारा सैदापूरमधून माझं सैदापूर हे गाव आहे। समाजसेवेची कामं करता करता तहसीलदार कार्यालयामध्ये मुद्रांक विक्रीसाठी म्हणजे जे लोक बसतात तिथं जाऊन 100 रुपयाचे स्टॅम्प किंवा 500 रुपयाचे स्टॅम्प मागितले, तेव्हा त्यांच्याकडून ते मिळालं नाही। मग त्यांना विचारलं कारण, तर त्यांनी सांगितले की आमच्याकडून मुद्रांक आम्ही विकतच नाही आहे, 20 वर्ष झालं आम्ही नुसतं लायसन घेऊन ठेवले आणि मग विकत नाही तर मग यांना लायसन दिलं कसं, म्हणूनसाठी मी त्या निबंधक साहेबांशी जाऊन चर्चा केली, संजय बी पाटील किंवा ते साळुंके मॅडम UM विभागाच्या वर्ग नंबर 2। तर त्यांनी सांगितलं की त्यांचं आम्ही लायसन कॅन्सल करतो साहेब, चुकून राहिलं आमच्याकडून, आता निलंबन केलं आहे। मग ह्यांचं निलंबनची ऑर्डर निघाली, माझ्यापाशी त्या ऑर्डर आल्या, अजूनही त्यांनी मज्जाव करून तिथं बसलेले आहेत। खरं म्हटलं तर त्यांना अतिक्रमण त्यांनी हटवलं पाहिजे तिथून, त्या लोकांना तिथून बाहेर काढलं। निलंबन झाल्यानंतर त्यांना बसण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे, पिटिशन रायटर वगैरे। आणि अमित शेट्टी यांनी पण तिथं स्टॅम्प होल्डरचं आता हे करून देखील ऑफिस काढलेलं आहे, स्वतःचं वकिलीचं ऑफिस काढलेलं आहे त्यांचं तिथं। तर हे सगळे आवारामध्ये करायचा अधिकार कोणाला नाही आहे। निलंबन झाल्यावर किंवा अतिक्रमण जे आता ते बसवलं आहे ते सगळं त्यांनी हटवलं पाहिजे तिथून। आणि शासकीय कार्यालयामध्ये जी लाईट वापरली जाते ती लाईट शासकीय आहेच नाही, बाहेर कुठून तरी घेतलेली आहे, त्याचं बिल सरकार भरते, मग त्याचं ऑडिट नाही, काय नाही, ती लाईट कुठून येते हे कुणालाच माहिती नाही। त्याचं पण चौकशी झाली पाहिजे, त्याचं ऑडिट आम्हाला पाहिजे, त्याची भरपाई सरकारला मिळाली पाहिजे, शासनाला दिली पाहिजे, बरोबर आहे ना। या सगळ्या मागण्या मी करण्यासाठी आता उपोषणाला बसलेलो आहे, त्या पूर्ण करावी तेवढीच आमची इच्छा।